नमस्कार. नाते जन्मांतरीच्या आधीच्या भागासाठी चॅनलला भेट द्या. चला आता आपण पुढील स्टोरी बघू. प्रिया तर आधीपासून मला आई आणि यांना बाबा म्हणत होती. या वातावरणात आम्ही लवकरच रुळलो. उत्तम डॉक्टर म्हणून प्रियांशूंनीही इथं लवकरच जम बसवला. आयुष्य मजेत चाललं होतं. दोन्ही मुलं अभ्यासात आणि इतर ॲक्टिव्हिटीमध्ये अव्वल होती. आपसात दोघांचं छान पटायचं. प्रिया त्यावेळी 9वीत असेल. औचित्याने मला प्रश्न केला. मम्मा, आजोबा सांगत होते तुला कलेक्टर व्हायचं होतं, मग का नाही झालीस? मी यांच्याकडे बघितलं. ते म्हणाले कलेक्टर व्हायचं होतं, पण तुझ्या मम्माला तुझी आई होण्याची फार घाई झाली होती, त्यामुळे ती आई झाली आणि मग कलेक्टर व्हायचं राहून गेलं. मी म्हटलं, बाळा, माझं स्वप्न होतं कलेक्टर व्हायचं, पण तुझे बाबा मला बघून असे माझ्या प्रेमात पडले की मला त्यांच्याशी लग्न करावंच लागलं. मग तू मिळालीस आम्हाला आणि मला आपल्या स्वप्नाचा विसर पडला. बोलता बोलता मी त्या जुन्या काळात रमले. प्रियाला काय वाटलं कोणास ठाऊक. माझ्या गळ्यात हात घालून म्हणाली, डोंट वरी मम्मा, तुझं स्वप्न आता तुझी मुलगी पूर्ण करेल. मग भावाचा कान धरून म्हणाली, हे बघ रे, मी आता डॉक्टर होणार नाही. डॉक्टर तुला व्हायचे. मी आता कलेक्टर होणार. आईचं स्वप्न पूर्ण करणार. त्या दिवशीपासून ती खरंच अशा उत्साहानं अभ्यासाला लागली की मला तिचं कौतुकच वाटतं. तिनं सायन्सचे विषय बदलून आर्ट्सचे विषय घेतले. MA झाल्यावर UPSCच्या परीक्षा दिल्या. तिथं यश मिळवल्यावर मसुरीला ट्रेनिंग पूर्ण केलं. त्यानंतर तिची नेमणूक रायपुरालाच अतिरिक्त कलेक्टरच्या पदावर प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून झाली. तिच्या बॅचची अजून 6 मुलं होती. आम्ही त्या सर्वांनाच डिनरसाठी बोलवलं. सगळीच मुलं हुशार, मनमिळाऊ, अत्यंत सांस्कृतिक आणि तरुण वयाला साजेशा उत्साहानं ओतप्रोत अशी होती. मजे जेवण आटोपली. माझ्या लक्षात आलं की त्यापैकी एका मुलाशी प्रियाची वागणूक थोडी वेगळी होती. तोही तिच्याकडे अधिक लक्ष देत होता. त्यांनी आपापली ओळख करून दिली. तेव्हा कळलं होतं की त्यांचं नाव शरद आहे. तो गुजरातमधला आहे. वडील आर्मीत आहेत. मी एकदम मुलीची आई या भूमिकेतून त्याच्याकडे बघायला लागले. प्रियासाठी तिचा नवरा म्हणून मला हा मुलगा एकदमच आवडला. दोघं एकमेकांना ओळखतात आणि बहुधा ती एकमेकांच्या प्रेमातही असावीत. मी यांना तसं बोलूनही दाखवलं, पण यांनी माझं म्हणणं पार उडवून लावलं. अगं, किती जुन्या पद्धतीनं विचार करतेस. नव्या काळातली मुलं आहेत. आपसात मोकळेपणानं राहतात. तू लगेच प्रेमात आहेत वगैरे कसं ठरवतेस? मी मात्र माझ्या मुद्द्यावर ठाम होते आणि 2च दिवसात मला त्याची प्रचिती आली. सायंकाळी प्रिया घरी आली तेव्हा तिच्याबरोबर शरदही होता. मी लगेच चहा फराळाची तयारी केली. ते सगळं आटपत आलं तेव्हा शरद आणि प्रियाच्या एकमेकांना काही खाणाखुणा सुरू आहेत असं माझ्या लक्षात आलं. मी एकदम सावध झाले. एखादी गोष्ट हवी असली किंवा स्वतःच्या मनासारखं करून घ्यायचं असलं की दोन्ही मुलं मला आई म्हणतात. एरवी मी मम्मा असते. मीही म्हटलं, बोल ना, काय म्हणतोस? मग शरदनं अगदी शांतपणे प्रियाच्या व त्याच्या ओळखीपासून सगळी हकीकत सांगितली. स्वतःबद्दलही सांगितलं. वडील आर्मीत ब्रिगेडियर आहेत. आई ही सोशल वर्कर आहे. तो एकच मुलगा. बहीण विवाहित आहे. त्यांच्या घरी प्रिया सर्वांना पसंत आहे. त्यांची प्रियाशी लग्न करण्याची इच्छा होती. प्रियाही त्याला पसंत करते. त्याला आता माझी अन बाबांची संमती हवी आहे. मला तर मुलगा आवडलाच होता. प्रियांशूचीही या नात्याला हरकत नव्हती. पण त्यावेळी मला वाटलं की शरदला प्रियाच्या दत्तक प्रकरणाबद्दल माहिती असायला हवी. मी त्याला म्हटलं, मला जरा तुझ्याशी एकट्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. प्रिया हसत हसत म्हणाली, बघ रे बाबा, आई नक्की तुला ब्लॅकमेल करेल. माझ्या मुलीचा पिच्छा सोड, भरपूर पैसे देत म्हणेल, तर ते पैसे ठेवून घे. फिल्मी हिरोसारखा पैसे नको म्हणू नकोस. उलट ती ऑफर करेल त्यापेक्षा अधिकच पैसे माग. मग आपण शॉपिंगला जाऊ. मी तिच्या विनोदाकडे दुर्लक्ष करून शरदला माझ्या खोलीत घेऊन गेले. खोलीचं दार बंद करून घेतलं. कपाटातून ती जुनी फाईल काढली. त्याला सांगितलं, प्रिया माझी व प्रियांशूची मुलगी नाही. आम्ही तिला दत्तक घेतली.
ती प्रियवदाची व शेखरची मुलगी आहे. सगळी हकीकत सांगितली. जुनी कागदपत्र दाखवली. प्रियाला किंवा कोणालाच हे सत्य ठाऊक नाही. मी तर तिला स्वतःच्या रक्ताचीच मुलगी मानते, पण तू आता तिचा आयुष्याचा जोडीदार होतो आहेस, तेव्हा तुला हे माहीत असायला हवं. या भावनेतून हे सगळं सांगितलं आहे. काय निर्णय असेल तो सांग. मी जे केलं ते योग्य अयोग्य मला कळत नव्हतं. हे सगळं उघड करायला हवं होतं की नव्हतं? मुलीचं आयुष्य मी स्वतःच उद्ध्वस्त करत होते का? मी डोळे मिटून घेतले. शरदनं माझे हात आपल्या हातात घेतले व म्हणाला, मम्मा यू आर ग्रेट. सगळं मला सांगितलात. एवढा विश्वास माझ्यावर ठेवला याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रियाशी लग्न करणार हा निर्णय आता अधिकच दृढ झाला आहे. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. त्यानंतर शरदचे आई वडील आमच्याकडे आले. खेळकर वातावरणात आमची भेट झाली. साखरपुडा करून घ्यायचा असं ठरलं. प्रियांकही एव्हाना त्यांचं MS पूर्ण करून अमेरिकेहून परतला होता. आम्ही हॉटेलातच हा समारंभ आयोजित केला होता. माझ्या बाबांचे अमृतले रिटायर झालेले मित्र राज्यपाल झाले होते. बाबांनी नातीच्या साखरपुड्याला त्यांनाही बोलवलं होतं. प्रिया व शरदचे कलीग, मित्रमैत्रिणी, शरदच्या घरचे अगदी जवळचे नातेवाईक, आमची परिचित मंडळी असे सगळे जमले होते. समारंभ खूपच आनंदात व उत्साहात पार पडला. त्याचं समारंभाचे फोटो बघत असताना तो फोन आला होता. आता मी पूर्णपणे शुद्धीवर आणि भानावरही आले होते. प्रिया कुठे आहे? माझ्यावर रागवली आहे का ती? तेवढ्यात मुलगा जागा झाला, धडपडून उठला आणि माझ्याजवळ येत आनंदानं ओरडला, आई कसं वाटतंय? तुझ्या लाडक्या लेकीनं तर मला गेले 4 दिवस धारेवर धरलं होतं. काल तेव्हा मी परोपरीने समजवलं की आई आता पूर्ण बरी आहे. उद्या सकाळपर्यंत डोळे उघडेल. तेव्हा कुठं बाबांना घरी घेऊन जाण्याच्या निमित्तानं तिला घरी पाठवली. दोघंही 100दा बजावून गेलेत की रात्री जरी आई शुद्धीवर आली तरी ताबडतोब फोन कर. तेवढ्यात त्याची नजर दाराकडे गेली आणि तो म्हणाला, घ्या हे आलेच, तुमचे देवदास आणि तुमची चमची. न बोलवता हजर व्हायची सवय आहे ना. त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. आनंदानं चेहरा उजळला होता. मी बघितलं दारातून प्रिया आणि प्रियांशू त्वरेनं आले आणि माझ्या बेडशेजारी येऊन उभे राहिले. प्रिया तर माझ्या छातीवर डोकं ठेवून रडायलाच लागली. काय हे आई, किती घाबरवून सोडलंस तू. माझ्या लग्नाच्या दुःखानं जर असं झालं असेल तर मला लग्नच करायचं नाही. मुलगा लगेच म्हणाला, पुरे ग. आईला आनंद सहन झाला नाही. तिला खूपच आनंद झालाय. खरं तर आनंदानं हार्ट अटॅक मला यायचा की चला. घरावरचं एक संकट शरदकडे गेलं. आता घरावर एक छत्र साम्राज्य माझं. प्रियानं खोट्या रागानं त्याचा कान धरला. मोठा आलाय अमेरिकेतून शिकून. 4 दिवस लावलेस आईला बरं करायला. आधी डॉक्टरी तर कर नीट, मग कर घरावर साम्राज्य. दोघांचं ते प्रेमळ भांडण बघून मला किती छान वाटत होतं. प्रिया अगदी नॉर्मल वाटत होती, म्हणजे तो आज नसावा. मला थोडं निवांत वाटलं. एका आठवड्यातच मी घरी निघाले होते. शरद गाडी चालवत होता. प्रियांशू त्याच्या शेजारी होते. प्रिया माझ्या शेजारी होती. अचानक तिनं म्हटलं, मला कळलंय तुला कसला धक्का बसला. का तुला ॲडमिट करावं लागलं? तो माणूस आला होता ज्याच्यामुळे हे सगळं घडलं. मी दचकून तिच्याकडे बघितलं. प्रियांशूनं मागे वळून बघितलं आणि म्हणाले, होय पारू, तो आला होता. अगं मला एकदम समजेना काय करावं ते. पण फार बरं झालं तू शरदला सगळं समजावून सांगितलंस होतंस आणि ती फाईल कुठं होती तेही त्याला ठाऊक होतं. त्यानंच प्रियाला ती सारी कागदपत्र दाखवली. मी प्रियाला सगळी खरी हकीकत सांगितली. या दोघांनी तर त्याला असा काही झापलाय की काय सांगू. माझ्या बहिणीच्या अन बाबांच्याही आत्म्याला शांती मिळाली असेल. मला आता ऐकूनच सगळं काही जाणून घ्यायची उत्सुकता वाटत होती. त्यांचा सगळा पैसा त्याच्या नालायक मुलांनी उधळला होता. एक कुठेतरी फरार होता, दुसरा भीक मागत होता. त्यानं विचार केला असेल की तुला धाक दाखवून पैसा मिळवता येईल, पण तू तर त्यांचा फोन ऐकूनच बेशुद्ध पडलीस. हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं.
तो घरी आला तर प्रिया सामोरी आली. तो विचार करून आला होता की मुलीकडून दर महिन्याला काही पैसे त्याला जीवन जगण्यासाठी मिळावेत. पण शरद आणि प्रियानं ते कागद त्याच्या डोळ्यापुढे नाचवले. प्रियानं तर त्याला धमकावलंच, तू कोण? मी तुझी मुलगी नाही, तू माझा बाप नाही. असं कोर्टातून तू लिहून घेतलंस ना, तर मी तुला पैसे का म्हणून द्यायचे? केस आता मी ठोकते तुझ्यावर. तुझ्यामुळे माझी आई इस्पितळात आहे. आमच्या कुटुंबाला तुझ्यामुळे त्रास झालाय. एवढं बोलून प्रिया थांबली नाही. तिनं सरळ SP ला फोन केला. पोलीस संरक्षण हवंय. ताबडतोब पोलीस आले. त्याला घेऊन गेले. 2 दिवस होता पोलीस कोठडीत. प्रियानं मला मिठी मारली. तुझी मुलगी काही लेचीपेची नाही आहे आणि आपलं नातंही तकलादू नाही आहे. कुणाच्या धमकीनं ते तुटेल असं तुला वाटलंच कसं? अगं, त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. आता कळेल त्याला, उपाशी मरेल तो. माझ्या लेकीला जणू माझा चेहरा वाचता आला. मला आश्वासत करत म्हणाली, आई काळजी करू नकोस. मी आणि शरदनं मेरठच्या कलेक्टरला फोन करून त्याला वृद्धाश्रमात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. जोपर्यंत जगेल तोवर त्याला निराश्रित म्हणून पेन्शन मिळेल. अगदी उपाशी अन रस्त्यावर नाही राहणार. मी भरल्या डोळ्यांनी तिच्या सुबुद्धपणाचा कौतुक वाटून तिच्याकडे बघत होते. परत मला बिलगत ती म्हणाली, मला या जगात आणण्याचे त्याचे उपकार आहेतच ना. त्याशिवाय मला तुझ्यासारखी आई कशी मिळाली असती? तेच कर्ज फेडलंय मी. आता फक्त कृपा करून मी त्याला भेटायला जाईन किंवा याहून अधिक काही करेन अशी अपेक्षा करू नकोस. मी हसून तिला खुशीत घेतली. घर आलं होतं. गाडी थांबली. प्रियानं मला सांभाळून उतरवून घेतलं आणि आधार देऊन घरात नेऊ लागली. आमचं नातं कागदावर झालं होतं, पण ते रक्ताच्या नात्याहून अधिक गाढ आणि मनोज्ञ होतं. जणू जन्मांतरीचं नातं होतं. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.